आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा रेडिओ मराठी तरंग. आज आपण पंचगव्य या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. तर मोरया गो संवर्धन हे वाटेगाव येथे पंचगव्य निर्मित नाडी चिकित्सा असते त्यांच्याकडे. तर आपण नेमकं आज पंचगव्य म्हणजे काय हे जाणून घेऊया मंडळी. नमस्कार राहुल सर. नमस्कार. थोडीशी आम्हाला पंचगव्य म्हणजे काय याबद्दल माहिती द्याल का? बर, पंचगव्य हा शब्द आता बऱ्याच जणांना नव्याने ऐकायला मिळतोय किंवा पहिल्यांदा बरीच लोक ऐकत असतील. तर साध्या शब्दात सांगायचं झालं तर पंचगव्य म्हणजे पंचमहाभूत जी काही असतात, ज्याच्यापासून आपलं मानवी शरीर तयार झालेलं आहे. तर ह्यांना बॅलन्स करण्यासाठी निसर्गाने एक सोय केलेली आहे, ज्यांना पंचगव्य म्हटलं जातं. आता पंचगव्य म्हणजे पाच म्हणजे पंच, आणि गव्य म्हणजे देशी गायीपासून मिळणारे जे काही आपल्याला गव्य आहेत, ज्याच्यामध्ये आपण शेण, गोमूत्र, दूध, तूप आणि ताक ह्या पाच गोष्टींना आपण त्यामध्ये घेत असतो. तर ही पाच गव्य म्हणजेच पंचगव्य. वा, छान माहिती. सर, आता नवीन शहरी लोकांना असा प्रश्न असेल की आता A2, A1 अशा गायींचं पण दूध मिळतं, शहरामध्ये मिळतं किंवा आता अन्य ठिकाणी मिळायला लागले. आणि तुम्ही आता उल्लेख केला तो देशी गायचा. मग ही देशी गाय कशी ओळखायची? विषय साधा आहे. A2 जर आपण विषय घेत असू तर A2 मध्ये जे काही आपले संदर्भ ग्रंथ आहेत ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे A2 मध्ये टोटल 8 प्राणी येतात, ज्यामध्ये म्हैस पण येते, सांडणी येते, गाढवीण येते. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये 8 प्राणी आहेत. तर A2 ह्या विषयाकडे बघण्यापेक्षा आपण देशी गाईचं दूध ह्या पद्धतीने जर आपण त्या विषयाकडे बघितलं तर आपल्याला त्यातनं अधिक चांगल्या पद्धतीचे गुण असलेलं दूध मिळू शकतं. आता ही देशी गाय म्हणजे ओळखायची कशी, तर ज्या गायीच्या पाठीवर वशिंड आहे, त्याला इंग्लिशमध्ये हंप म्हणतो आपण, तर हे हंप असेल तर ती गाय देशी म्हणून आपण समजू शकतो. म्हणजे देशी गाय जर तुम्हाला ओळखायचं असेल तर ज्या गायीच्या पाठीवर वशिंड आहे ती देशी गाय, एवढं मात्र लक्षात ठेवा नक्की. आणि राहुल सर, या पंचगव्य याचा तुम्ही औषधी म्हणून पण बरेच ठिकाणी उपयोग करता असं ऐकलंय, वाचलंय आणि प्रत्यक्ष पाहिलंय सुद्धा. तर असं कुठल्या कुठल्या औषधांमध्ये पंचगव्याचा वापर तुम्ही करता? ह्याचं उत्तर जसं पहिला प्रश्न होता त्याप्रमाणेच अगदी साधं आहे की पंचमहाभूतांपासून सगळं शरीर बनलेलं आहे. आता ह्या शरीराला रिपेअर करण्यासाठी थोडक्यात पंचगव्य हे वापरलं जातं. आता त्याच्यामध्ये 6वा विषय जो महत्वाचा खूप आहे तो म्हणजे वनस्पती. या वनस्पतींना पंचगव्यासोबत सिद्ध जर केलं तर माणसाचा कोणताच असा आजार नाहीये की जो ह्याच्यापासून बरा होणार नाही. अच्छा. म्हणजे थोडक्यात काय मंडळी, तर आपण या सगळ्याच आजारांवरती पंचगव्य चिकित्सा किंवा पंचगव्य निर्मित औषधं आपण वापरू शकतो. तर आपणही पंचगव्य औषधांचा उपयोग किंवा वापर एकदा करून बघावा असं मला वाटतं. राहुल सर, पुढचा प्रश्न असा आहे की जिथे हे तुम्ही या देशी गायी आता पाळलेल्या आहेत तर नेमकं गाव कुठे आहे आणि त्याची तुम्ही गायींची निगा कशी राखता? बरं, आमचं हे एक छोटस गाव आहे, वाटेगाव म्हणून. तर सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यामध्ये हे आमचं वाटेगाव स्थायिक आहे. तर वाटेगाव मध्ये आमची मोरया गो संवर्धन नावाने गोशाळा आहे. हा, तर तिथे आमच्याकडे देशी गायींवर ऍक्च्युली काम चालू असतं. आमच्याकडे ह्या संदर्भात प्रशिक्षण पण चालू असतात की बऱ्याच शहरी भागातनं लोक येत असतात, ह्या सगळ्या विषयाकडे कुतूहलाने बघत असतात. त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की पंचगव्य म्हणजे काय किंवा देशी गायीमध्ये आपल्याला नेमकं काय करता येतं. तर आपल्याकडे अगदी शेतकरी वर्गापासून तर IT सेक्टर म्हणा किंवा मग सायंटिस्ट जे असतात ते म्हणा, असे सुद्धा लोक येऊन गेले. इव्हन डॉक्टर सुद्धा, बरेच मोठी मोठी डॉक्टर आपल्याकडे येतात. ह्या गायींवरचा अभ्यास नेमका काय चाललाय किंवा त्यांनाही आता कळायला लागले की गायींच्या पंचगव्यापासून खूप चांगले मिरॅकल्स असे रिझल्ट मिळत आहेत आपल्याला. सो असे प्रशिक्षण पण चालू असतात आपल्याकडे याच्या बाबतीतले. बरं, म्हणजे हे जे आयुर्वेदिक डॉक्टर जे आता आपली प्रॅक्टिस करतात तर त्यांना ही पंचगव्य हे साईड म्हणून वापरता येते का? हो, अगदी अगदी. कारण मुळात त्यांना हा अभ्यासक्रमात भाग आहे, पण तो छोटा आहे. पण ह्याच्यामध्ये ते आणखीन डीपली जर विचार करायला लागले तर त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्वाचा आणि उपयुक्त असा विषय आहे. ओके. म्हणजे समजा तो नव्याने दवाखाना उघडायचा आहे पण प्रॅक्टिस नाहीये आणि आपण तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलं तर ती व्यक्ती दवाखाना उघडू शकते का? दवाखाना उघडण्यापेक्षा त्यांचं मूळ जे काही शिक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना अगदीच सगळ्या गोष्टी माहिती असतात, शरीरशास्त्र पूर्ण माहिती असतं. त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये सातत्य नसल्यामुळे त्यांना वेगळं काही असं आहे का ह्या बाबतीतलं जे काही नॉलेज आहे ते आपल्याकडे नक्कीच मिळू शकतं. अर्थात
ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना बाकीच्या सर्वांगीण गोष्टींचा अभ्यास तर आहेच आहे. हो 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 नव्याने काहीतरी गायींच्या माध्यमातून आपल्याला चिकित्सा देण्यासारखं काय शिकता येईल तर ते नक्कीच आपल्याकडे त्यांना अच्छा शिक्षण मिळू शकतं. वा तर मंडळी आपल्यापैकी जर कोणी शिकू इच्छित असेल आपल्याकडे तर मोरया गोसंवर्धन वाटेगाव इथे प्रशिक्षण केंद्रही आहे. तर तुम्ही नक्की 98-220-820-45 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. राहुल सर, पुढचा प्रश्न तुम्हाला मी असा विचारते की आता तुम्ही देशी गायींबद्दल माहिती दिली, तर या देशी गायी आणि जर्सी गायी पण असतात. तर मग जर्सी गायींचे दूध चांगलं असंही म्हणतात, तर मग जर्सी गायींच्या दुधाचं किंवा गोमूत्राचा कुठे वापर होताना दिसत नाही का तुमच्या औषधांमध्ये? नाही, मुळात विषय कसा आहे, की आमच्या शिक्षणामध्ये एक विषय आम्ही कटाक्षाने सांगतो, की जर्सी हा जो काही विषय आहे, हा गायीमध्ये मुळात मोडत नाही. बर हा एक वेगळा जीवच आहे, वेगळा प्राणी आहे, जो आर्टिफिशियली क्रिएटेड असू शकतो, असं अच्छा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. बर तर ह्यामध्ये गाय या विषयाला जर बघितलं तर हिचा संदर्भ खूप पूर्वीपासून किंवा अगदी आपण याला देवदेवतांच्या काळापासूनचा जर म्हटलं तर याला काही वावगं हो ठरणार हो नाही. तेव्हापासूनचा हा विषय म्हणजे बर गाय जर म्हटली तर तिची मूळ उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. हो हो ज्याच्यातनं ती ब्रह्मकन्या म्हणून किंवा सुरभी म्हणून ती जन्माला आलेली होती. बरोबर बरोबर तिथून याची उत्पत्ती झालेली आहे. सो अशा सुरभीचा आपण विषय जेव्हा उपचारांमध्ये घेतो त्यावेळेस त्याचा नक्कीच आपल्याला फायदा वगैरे होत असतो. अच्छा या मोरया गोसंवर्धन मध्ये तुम्ही एवढ्या ज्या काही गायी पाळल्या आहेत, जी काही तुमची 50-60 संख्या आहे, त्यासाठी तुम्हाला माणूसबळ मिळतं का? तुम्ही त्यांची योग्य निगा राखण्यासाठी तुम्हाला त्या त्या वेळी त्या ते खाद्यपदार्थ गायींना घालायला मिळतात का? हम्म, आता ह्याच्यात ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर हा विषय असा आहे की यामध्ये सहजासहजी कोणी काम करायचं म्हटलं तर तयार होत नाही. बर बर पण तुम्ही जर स्वतः या विषयाकडे बघितलं तर बर पूर्वी आपली घरं जी काही होती ती शेणाने सारवली हो जायची हो 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 आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर आजार पण कमी होतं. हो 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 हा, तर आता ह्या विषयाला आपल्याकडे खूप घाणेरड्या पद्धतीने बघितलं जातं हो की शेणात कोण हात घालेल, हा गोमूत्रात कोण काम करेल. हा पण ऍक्च्युअली आता तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कामं करतोय तर आमचे आजार पण आम्हाला आठवत नाही कधी पडलो होतो आम्ही आजारी. अरे बापरे बर अच्छा ऋतुमानानुसार सर्दी पडसं होतंय एवढं ऍक्सेप्टेबल असतं कारण अच्छा निसर्गाचा नियम आहे, तो बरोबर शरीर त्याला ऍक्सेप्ट करतं. हा अच्छा पण कामगार म्हणाल तर नक्कीच कामगारांची थोडीफार अडचण असते. हा पण आपण स्वतः ज्यावेळेस ह्या विषयात बघतो हा किंवा ह्या विषयात स्वतः उतरून काम करत असतो त्यावेळेस मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टींची अडचण यायला हवी. अच्छा कारण आता गायींना सुद्धा त्या त्या वेळेला त्या त्या सीझनला थोडासा चारा बदल किंवा काय असं म्हणजे करावं लागतं. तर तो त्या सीझन मधला चारा तुम्हाला तिथे मिळतो का? नक्कीच तिथे मिळतो म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी आहोत वाटेगावामध्ये बर तिथे 7 एकर धर्मनाथ महाराजांचं क्षेत्र आहे. अच्छा तर तिथे आपण वेगवेगळ्या पद्धतीचं चारा पीक लागवड केलेली हा असते. हा हा याच्यामध्ये आपल्याकडे त्यांना आवडतो तो एक पुंड्या नावाचा ऊस जो आहे, बर ज्याच्यापासून आपण पूर्ण नैसर्गिक पद्धतीचा गूळ पण बनवत असतो. तर त्या ऊसाचा पण आपण चारा पिकामध्ये समाविष्ट करत असतो. म्हणजे अगदी नरम खाण्यासाठी जो बर ऊस आहे, जो बर सहज खाऊ बर शकतात, हा असा तो ऊस खायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे चारा पिकं पण असतात. आता आपल्यासारख्यांना जर कधी महाराष्ट्रीयन वरण भात खायला आवडतं, कधी पंजाबी, कधी हो चायनीज आवडतं, हो त्यांनाही तो थोडीफार वेगळी टेस्ट बरोबर मिळत असते. हा हा सो त्याही आवडीने तो आहार घेत असतात. अरे वा छानच की मग मंडळी बघा म्हणजे आपण जसं चायनीज खातो पंजाबी खातो किंवा घरात काहीतरी वेगळं करतो तसं गायींचेही चोचले ही लोक पुरवतात. त्यामुळे आपण नक्की एकदा वाटेगावला संपर्क करा किंवा नक्की भेट द्या. आणि राहुल सर, जाता जाता एक प्रश्न असा की तुम्हाला या गायींची आवड किंवा या पंचगव्याची आवड कधीपासून निर्माण झाली? आता याचं मूळ सांगायचं झालं तर मूळचं माझं शिक्षण बीएससी हॉर्टिकल्चर असल्यामुळे शेतीशी निगडीत हा विषय बघितला जातो. हा हा आणि जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी म्हणजे रासायनिक शेती या विषयाकडे कधी बघितलंच नाही. मी फक्त नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे अभ्यास करत होतो. त्यावेळेस अच्छा गाय हा विषय माझ्या अभ्यासात आला होता. हम्म. साधारण या विषयामध्ये मला आता 12-13 वर्ष झालीत की मी काम करतोय. बर गायीची आवड म्हणाल तर आमच्या गावी लहानपणी गाय होतीच. हा हा तिथे या सगळ्या गोष्टी खेळण्यात आलेल्या होत्या, बघण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे ती आवड कुठेतरी होतीच हो प्लीज लहानपणापासून. अच्छा अच्छा बरं तुम्ही एवढे प्युअर आणि नॅचरल गोष्टी आता रेडिओवर सांगताय तर जी. तुमच्या शरीरात माझ्या मते मला नाही वाटत की काही अनैसर्गिक गोष्ट जात असेल किंवा तुम्ही खातही नसाल. पण आता जर आम्हा शहरी लोकांना मिळत नसेल तर मग आम्हाला पर्यायी व्यवस्था तुम्ही काय सांगू शकता? नाही, याच्यामध्ये आता कसं आहे, शहरातल्या लोकांसाठी पण आता बऱ्याच आम्ही सोयी उपलब्ध करायचं चाललंय. जसं नाडी परीक्षणाचं झालं. आता पुण्यासारख्या शहरामध्ये आम्ही आलो आहोत सिंहगडला, बस ते आनंदनगरमध्ये. ओके हां, तर तिथे आम्ही नाडी परीक्षणासाठी येतो.
दुसरा आणि चौथा बुधवार. हा 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 तर तिथे नाडी परीक्षण आपण केल्यानंतर आपल्या व्याधी ज्या काही असतात अच्छा त्या प्रकृतीनुसार आपली प्रकृती काही जर बिघाड असेल तर त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन केलं जातं आणि त्या हिशोबाने आपण पंचगव्यांची जी काही औषधं आहेत त्या औषधातनं ते सगळे विषय आपण कमी करत जातो. अरे वा खूपच छान. मंडळी, तुम्हालाही जर आपली प्रकृती दाखवायची असेल, नेमकं आपल्या प्रकृतीमध्ये काय चाललंय, आपला वात वाढलाय का, आपलं पित्त कसं आहे, आपला कफ कुठपर्यंत आलाय, हे जर बघायचं असेल तर एकदा पंचगव्य चिकित्सा नक्की करून घ्या. सिंहगड रोड, आनंदनगर इथे आपलं ऑफिस आहे आणि तिथे जर तुम्हाला यायचं असेल तर 98-220-820-25-245 याच्यावर तुम्ही नक्की संपर्क करा किंवा 9623-610-654 या नंबरला तुम्ही नक्की संपर्क करा. आणि हो, जाता जाता राहुल सर, तुम्हाला माझी एक अशी विनंती आहे की तुम्ही काहीतरी आमच्यासाठी गायींसाठी एक संदेश द्यावा की आम्ही गायींसाठी नेमकं शहरी लोकांनी काय करायचं. शहरी लोकांनी गायीसाठी काय करायचं, आता याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. तुम्ही गोसेवा पण करू शकता आणि तुमच्या शरीराची सुद्धा काळजी घेऊ शकता. बर ह्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त देशी गायींपासून तयार केलेली जी काही उत्पादनं आहेत ती तुम्ही वापरू शकता. अर्थात अच्छा त्याच्यामध्ये शेतीशी निगडीत जे काय आहेत, म्हणजे आता हा तुम्हाला जसं मी पुंड्यागुळ सांगितलं बर तो झाला बर बर किंवा नैसर्गिक बीजांपासून तयार केलेलं तेल आहे. बर त्याची तसंच साखर आहे किंवा धान्य आहेत, कडधान्य आहेत, डाळी आहेत. हं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून देशी गाईच्या शेणगोमूत्रापासून बनवून आपण तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देत असतो. तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता. बर तसंच ह्याच्यामध्ये पंचगव्यांची जी काही उत्पादनं आहेत, ज्याच्यामध्ये आपण साधा एक गोमूत्र अर्क जर पकडला, तो जर तुम्ही घेत राहिलात, हं, तर तुमचं शरीर स्वतःहून डिटॉक्स व्हायला लागेल. तुमची पचनशक्ती वाढू शकते. त्याच्यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. ह्या बर गोष्टींचा साधा तुम्ही अनुभव घेतलात तर तुम्हाला याच्यातला विश्वास नक्कीच मी सांगेल की 100 नाही 1000 पटीने वाढू शकतो. अरे वा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वापरतात. मी तर म्हणेल आमच्याकडचं एक छोटंसं प्रोडक्ट आहे अमृतधारा. अच्छा तर तुम्ही त्या प्रोडक्टला विक्सला सबस्टिट्यूट वापरू शकता हं, किंवा हं, हं. जेवढे काही रिलीज स्प्रे आहेत किंवा आयडेक्स वगैरे सारखे बाम आहेत, ह्या सगळ्यांना सबस्टिट्यूट म्हणून ते अमृतधारा वापरू शकतात. बरं, ते एडिबल पण आहेत. तुमचा अच्छा ताप पण कमी करतं, तुमचं मळमळ थांबवतं बर किंवा तुम्हाला जिथे कुठे काही वेदना होत असतील तिथे जरी लावलं हा तरी ते तुमचं वेदना कमी करू शकतं. असं छोटूसंच एक औषध आहे आमचं जे 70 पेक्षा अधिक आजारांवर काम करतं. वा मंडळी, आपण आता पंचगव्य आणि त्या निर्मित असलेली औषधं याची थोडक्यात माहिती किंवा थोडक्यात ओळख करून घेतली. यानंतर आपण यांच्याशी बोलणारच आहोत आणि एक आपण एपिसोड यांच्याकडनं माहिती करून घेणार आहोत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा अजून काही माहिती तुम्हाला घ्यावीशी वाटेल का, यासाठी 9623-610-654 या नंबरला नक्की फोन करून संपर्क साधा. राहुल सर, तुम्ही फोन इन कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जी, धन्यवाद.